अक्सर ये शिकायत मिलती है कि नई पीढ़ी को पढ़ने या साहित्य में कोई रुचि नहीं है, लेकिन अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन में ये बात गलत साबित हुई। इस सम्मेलन में साहित्य में रुचि रखने वाले युवाओं की संख्या काफी थी। यूसीएन प्रतिनिधि विवेक अलोनी ने ऐसी ही कुछ युवा साहित्य प्रेमियों से बातचीत की। 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली इथं संपन्न होत आहे आणि या संमेलनामध्ये ज्येष्ठ लोकांसोबतच काही तरुण देखील सहभागी झाले। अतिशय उत्साहाने ते या मराठीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेत। तेव्हा त्यांच्या या सहभागाबद्दल जाणून घेऊया। माझ्यासोबत एक तरुण साहित्य रसिक आहे, धारा। नमस्कार। नमस्कार। या संमेलनामध्ये सहभाग घेण्याची इच्छा कशी झाली आणि इथे तुला काय मिळतंय? हे तर माझा पहिला प्रोग्राम आहे साहित्य संमेलनाचा। मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे की हे कसं असतं, हे कुठल्या प्रकारे असते, इथे कुठले प्रोग्राम होतात। पण इथं आल्यावर खूप छान वाटलं। वेगळ्या पुस्तकांची ओळख झाली। जे माहिती नव्हतं ते पुस्तक आपल्याला इथे मला बघायला मिळाले। आणि या साहित्य संमेलनामध्ये सगळ्या वेगवेगळे कंटेंट रायटर, एडिटर, म्हणजे वेगवेगळे पत्रकार, वेगवेगळे कवी यांची ओळख देखील होत आहे। एकांतरी बघायला गेले की मातृ मराठी भाषा ही आमच्या पिढीसाठी खूप कमी आहे। सगळे मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये शिकतात, त्यांना मराठीचं काय आहे ना, एक मी सुद्धा आहे की मला पण मराठी तेवढी येत नाही। मी फक्त बोलू शकते, कारण मी प्रॉपर विदर्भाची आहे, त्यामुळे मी फक्त बोलू शकते, मला मराठी बोलता येते, पण मला अजूनही मराठीचे अंक काही समजत नाही। तर एकंदर आपण बघायला गेले की मराठी ही आता थोडी नष्ट होत आहे। तर त्या मराठीला कसं वर न्यायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं कसे वाचायचे आणि आपल्याला कुठल्या पुस्तकांची कशी ओळख करून घ्यायची हे मला या ग्रंथनगरीमध्ये कळालं। मग आता तू नवीन पिढीचं नेतृत्व करणारी आहेस आणि मराठी भाषिक आहे, तर तुमच्या पिढीवर ही जबाबदारी आहे की ही मराठी पुढे नेली पाहिजे, टिकवली पाहिजे। तर याच्या दृष्टीने तुमचं एकंदरीतच पुढच्या भविष्याकडे तुम्ही कसं बघता मराठी भाषेला धरून? आता बघायला गेलं की लहानपणापासून आपले आईवडील आपल्याला इंग्लिश मिडियमचं शिक्षण देत आहेत। त्याच्यात ते आईवडिलांची पण हे आहे ना, त्यांची पण एक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना मराठी कसं शिकवलं पाहिजे। आता आपण बघायला गेलं जिल्हा परिषद शाळा आपल्याला दिसत नाही। मागील काही वर्ष आपण जिल्हा परिषद शाळेमुळे पोरांना मराठी समजायचे। आपले आईवडील सुद्धा कुणाकुणाचे जिल्हा परिषद शाळेत शिकले, मराठी शाळेत शिकले। आता तसं नाही आहे ना, आता इंग्लिश मिडियमची शाळा आहे, म्हणून त्या पोरांना ते फक्त इंग्लिशचं ओढ लागले, मराठीचं ओढ लागले नाही। जर लहानपणापासून मराठीचं ओढ असलं की ते लोक मराठी बोलायला शिकतात। आता छोटे मुलं पण इंग्लिश बोलतात, त्यांना मराठी कळत नाही अजून पण। मग तू आता नवीन पिढीचं नेतृत्व करणारी आहेस, तर थोडा वैयक्तिक होईल, पण तुझ्या प्रातिनिधिक स्वरूपाचं उत्तर मला हवं आहे की समजा उद्या तुझी मुलं झाली तर तू मराठी मीडियममधून शिकवशील का? हां, मी त्यांना एक तरी सब्जेक्ट त्यांचा मराठीत असला पाहिजे, अशाच त्याला शाळेत टाकणार की हां, तो मराठी शिकला पाहिजे, त्याला मराठीची तेवढी ओळख असायला पाहिजे की हां, की आपण मराठीत काय फक्त बोलणंच मराठी नाही, तर जर आपल्यापेक्षा मोठा माणूस मराठी आपल्याला भेटतोय तर त्याच्यासोबत कसा संवाद साधला पाहिजे याची तरी मी त्याला एवढी तरी देखील ओळख झाली पाहिजे, एवढं तरी मी त्याला शिकवेल। धन्यवाद। तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। मराठीला असंच जगवा, असंच तिचं अस्तित्व कायम ठेवा आणि हा मराठीचा प्रवाह तुमच्या पिढीपासून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायच्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद।